या साईडला आपला पहिलं किचन आहे, नंतर हा हॉल आहे, हा पोर्च. 1400 स्क्वेअर फीट झालं आत्तापर्यंत काम. बेकार रूम आहे. कालची प्रोग्रेस दाखवतो, काय काय शूटच नाही केला तर एवढं आपला एरिया आहे. तर भावांनो सकाळपासून एवढं झालं आहे. सकाळी आज आहे डे 2 भावांनो. तर कालची प्रोग्रेस दाखवतो. काल काही शूटच नाही केला, अर्धं शूट केले. तर बघूया काय काय झाले. वरती गेलोच नाही संध्याकाळी परत. ही आपले एंट्रन्समध्ये आलो. वरती जाऊ जिना गेला, जिना अर्धाच ओतलं, बाकी जिना स्लॅबच्या वेळेस वाचायचं आहे. तर मला वाटतं की आलं आपले बिमा ओतून भरून झालेत, फक्त बांधून झालेत फक्त. एकच मिनटं. तर एवढा आपला एरिया आहे आणि हे जसं टाकून ठेवलं सगळ्या बांधायच्या. प्लस ही सगळी बिमं बांधून झालेत. आता जे खालची सगळी तेवढी बांधायची राहिली. इथं संडास बाथरूमसाठी खाली ठेवलं आहे वरचे, म्हणजे इथं जे मास्टर बेडरूम येणार ना त्याच्यासाठी. आणि इकडं पुढं गॅलरी आहे आणि हा पोर्च, सगळा पोर्चचा एरिया. याच्यावरती 2 रूम येणार आहेत. तर जरा ट्रायपॉड लावतो साईडला, म्हणजे लॉंग पर्स्पेक्टिव्ह येईल तुम्हाला. तर हा व्ह्यू आपल्या पोर्चमधनं आहे आणि एवढं आपलं काम झालेलं आहे. आणि विषय असा आहे की आपलं किती मला वाटते 1400 स्क्वेअर फीट झालं आत्तापर्यंत काम, जे खालचा बेस आहे तो. आणि आता याच्यावरती 2 रूम आणि प्लस एक आपले मास्टर बेडरूम येणार आहे. आणि आता बीम वगैरे बांधून झालेत आज. आणि ते आपले जे सेंटरिंगवाले त्यांची आपण वाट बघतो. आता 9 वाजले, ते पण आज येतील. ते खालचं हे बांधायचे सगळ्या त्याच्यासाठी. आणि त्या साईडला आपला पहिलं किचन आहे, नंतर हा हॉल आहे, हा पोर्च. आणि त्या साईडला 2 बेडरूम आणि आपला वॉश एरिया आहे. तर एवढं आत्तापर्यंत आपलं काम कंप्लीट झालं आहे. आणि आपला बुधवारी स्लॅब आहे. आणि काल एवढं काम लागलं होतं, त्यात काही शूटच करायला मिळालं नाही. सारखं वर खाली इकडं तिकडं, बाहेर याला बोलव त्याला बोलव, याच्यातच अर्धा दिवस गेला. आणि कंटाळा, एवढं काम करायची पळापळीची सवयच नाही आता. ऑफिसमध्ये बसून काम करायची सवय आहे. उन्हाचा सवय नाही आहे, कशाची सवय नाही आहे. अजून उठून पारसच आहे, आंघोळ पण नाही केलं अजून. आता जाऊन फ्रेश होऊन येतो. तोपर्यंत ते लोक पण येतील, त्यांना थोडीफार इकडे तिकडे हेल्प करावं लागेल. साडी बांधायला किंवा काय आणून द्यायचं असेल तर त्यासाठी. तर ते करू. पहिलं फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करू, तोपर्यंत ते येतीलच ते सगळे. तर बाकी थोडे शॉर्ट्स घेतो, ते बघा कसे वाटतं तुम्हाला. चलो. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण बोरचं सांगितलंच नाही तुम्हाला. तर तुम्हाला बोर दाखवतो. बोर पण मारले. पाणी कसलं एकदम लागलं आहे बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढच्या शॉट येणार आहे, त्याच्यात दिसेलच. हा इथं आपण बोर पण मारले. प्लस ते लोक आलेत आता. तर मी पहिला आवरून येतो, फ्रेश नाही झालो अजून. आंघोळ बिंघोळ करून येतो लगेच. आलेत ते. चल. तर भावांनो सकाळपासून एवढं झालं आहे. सकाळी म्हणजे 9 वाजता आलती ते. त्याच्यानंतर आता एवढं काम झालेलं आहे, एकदम जोरदार काम चालू आहे. इकडचं सगळं बांधून कंप्लीट झालं आहे. आता इकडचं किचनवरचं घेतलं आहे, इकडे संडास बाथरूम आणि इकडच्या बेडरूमवरचं घेतलं आहे. तर आता एवढं कंप्लीट झालेलं आहे. बघा बेकार ऊन आहे.
बेकार ऊन आहे. मस्त भाजायला लागले आता खाली कटिंग चालू आहे. खाली कौतुक इथं कटिंग चालू आहे. ऊन असलं बेकार झाले. बार तापले ते एकदम भाजायला लागले. त्याला बघा सरबत घेऊन त्यावर याला सरबत आणाय पाठवलेलं आहे. मला पण आणलंस का? मग इथं कामाला लावलेस मला म्हटलं हा नाही पाहिजे. काय विषय बघितलं का? कामाला लावले मालकाला जरा. नाही रोज मला पळायला लागत होतं. हा चल झाले अर्ध कामा लवकर दे. लवकरचा पोवा ना. ऊन बेकार आहे. हा कसं भाजते त्याला बघा ऊन कसा दिसायला लागलाय. केवढं ऊन असेल विचार करा. खतरनाक भाजायला लागले. आता ती बार गरम झाला असतील. ते कसं करायला लागलं काय माहिती. त्यामुळं उन्हाचा तडाखा जबरदस्त आहे. तर भावांनो मटेरियल संपले. मटेरियल आणायला जायचं आता. 10 MM आणि 12 MM बार संपला. आता ह्याला घालवतो आणायला. जा रे. तर मग मटेरियल घेऊन येतो पहिला जाऊन. मटेरियल संपलं आहे. तर मगाशी संपलेलं मटेरियल परत आपण मागून घेतलेलं आहे. आता जेवतो जरा. जेवायचं आहे. हे बसायला लगेच जेवायला तोंडवर करून पाणी बिणी घ्यायच्या आधी. चला वाजतो म्हटलं बघू कुठंपर्यंत काम झाले. आता वाजलेत 5:45 एक्झॅक्ट. तर सकाळपासून आपण एवढं कंप्लीट झालं आहे. तर सगळं कंप्लीट झालं आहे बांधून वरची सगळी. आता फक्त जिना बांधायचा राहिला आहे. तर आता आज बांधतात का उद्या बांधतात बघू. कारण 6 वाजले. त्यांचं सुट्टीचं टायमिंग पण झालं आहे. आय थिंक उद्याच बांधतील. तर कटिंग वगैरे करून ठेवलं आत्ता सगळं. खाली अजून कटिंगचं काम चालूच आहे. आणि इकडून व्ह्यू बघा सनसेटचा. अजून दुसऱ्या मजल्यावर गेलं तर अजून इकडे पूर्ण ग्रीनरी दिसेल इकडे. कारण शेती आहे पूर्ण सगळी या साईडला. इकडे पूर्ण ग्रीनरी आहे या साईडला. इकडनं सनसेट आहे. तो मस्त दिसते इकडनं व्ह्यू. आता कॅमेऱ्यात कसं येतं काय माहिती. असा व्ह्यू आहे सगळा वरनं 360. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आपण वरचं सगळं काम करून घेतलं. आणि उद्याच्या पार्टमध्ये आपण जिना वगैरे जोडून घ्यायचं आहे. तर उद्याचा पार्ट बघा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत टाटा बाय. गुड नाईट. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. Subscribe for more content.